प्रतिक्रिया बाबाजी काळे यांनी दिली आहे। स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे या ठिकाणी इच्छुक झालेले आहेत। भाऊंची कृपा आणि त्यांनी केलेल्या विधानसभेमध्ये गोरे परिवारांना आणि सर्व त्यांच्या सहकार्यांनी केलेलं सहकार्य विचारात घेऊन त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार उभं करायचं नाही हे निश्चित झालं। पुण्याच्या चाकणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरे सेनेनं दिलेल्या पाठिंब्याच्या नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी एक गंभीर आरोप केलाय। चाकणमध्ये विधानसभेपासूनच दोन्ही शिवसेना एकत्र आलेल्या आहेत असं एक मोठं विधान मोहिते पाटील यांनी केलंय। विधानसभेला शिंदेंच्या शिवसेनेने महाविकास आघाडीलाच मदत केली असून दोन्ही शिवसेना एकच असल्याचा घणाघात देखील दिलीप मोहिते पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर केलाय। एकाच घरात दोन पक्ष चालत नाही काय। देसाईचा मुलगा शिंदे सेनेमध्ये आणि देसाई ठाकरे सेनेमध्ये हे आपण पाहिलेलं ना। अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येतील। त्यामुळं फक्त नावं वेगळी आहेत, नाहीतर दोन्ही पक्ष एकच आहेत। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर बारामतीमध्ये पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आल्या। महत्त्वाची बाब म्हणजे यावेळेला अजित पवारांच्या विरोधामध्ये सर्व पक्षीयांचं पॅनल एकत्र आलंय। शरद पवार यांच्या पुढाकारानं हे पॅनल उभं करण्यात आल्याची माहिती युगेंद्र पवार यांनी एबीपी माझाला दिली। या पॅनलमध्ये वंचित, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणार आहे। आम्ही सगळे एकत्र येऊन हे इलेक्शन आपण लढवणार आहे। मग आता आपल्यासोबत शिवसेना पण आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पण इथं उपस्थित आहे। आपले काँग्रेसचे इंगोले साहेब आता इथं आले। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सगळे इथले नेते कार्यकर्ते आहेत। काही अपक्ष उमेदवार आपल्या सोबत आलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष, शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्ष आणि काही अपक्षांना आपण सोबत घेऊन हे इलेक्शन आपण लढवणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रिंगणात उतरतायत। आल्हाद कलोती यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 ब या ठिकाणावरून आल्हाद कलोती निवडणूक लढवणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे ते पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत। दुसरीकडे थेट मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ असल्यामुळे कलोती यांच्याकडे या निवडणुकीमध्ये सगळ्यांची नजर असेल। यावेळेला विकासाला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीमध्ये 17 सदस्य बिनविरोध निवडून आलेत। सदस्य पदासाठीची निवड बिनविरोध झाल्यामुळे सगळ्या सदस्यांनी जल्लोष केला। भाजपचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात या 17 जागांच्या विरोधामध्ये एकही अर्ज आला नाही। त्यामुळे आता केवळ नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे। भाजपकडून राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्ज्वला थिटे यांच्यामध्ये ही नगराध्यक्ष पदासाठीची लढत असेल। राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांनी केलेल्या आरोपांवरती भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गेल्या 40 वर्षांपासून आमच्यावरती अशा पद्धतीचे आरोप होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर विरोधकांकडे दुसरा कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते आरोप करतात असंही राजन पाटील म्हणाले। हा आरोप आमच्या अनगरकरांवर गेली 40 वर्ष होतोय, कारण दुसरा कुठलाही विषय या मंडळीकडे आमच्या गावासाठी आणि आमच्या परिसरात नाहीये, म्हणून करता असे बिनबुडाचे आरोप करतात। आज राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये 14 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ शकते, तर 7 ते 8 जानेवारीच्या दरम्यान महानगरपालिका निवडणुका लागण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती टांगती तलवार आहे। आदेश दिलेला असतानाही अधिकाऱ्यांनी गोंधळ का केला असा सवाल कोर्टाने राज्य सरकारला विचारला। कोर्टाने या सुनावणीच्या दरम्यान राज्य सरकारवरती नाराजी देखील दर्शवली। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते का हे देखील तपासलं जाणार असल्याचं कोर्टानं सांगितलंय। सातारा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती आणि अखेर आता नगराध्यक्षपदाचा हा तिढा सुटलाय। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाचे अमोल मोहिते यांचं